नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, 29/11/2023 रोजी 2017च्या जे उर्वरित राऊंड होणार होता त्यासाठी विदाऊट इंटरव्ह्यूची यादी लागलेली आहे. त्यानंतर बऱ्याच जणांचे प्रश्न आले की मॅडम विथ इंटरव्ह्यूचं काय? तर काल म्हणजे 30/11/2023 रोजी विथ इंटरव्ह्यू जे संस्थांमध्ये ज्यांना जायचं आहे किंवा जिल्हा परिषदेमध्ये ज्यांचा नंबर लागला नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये ज्यांचा नंबर लागला नाही, आता त्यांच्यासाठी विथ इंटरव्ह्यूसाठी शिफारस करण्यात आलेली आहे आणि ती यादी देखील लागलेली आहे. तुम्ही बघितलीच असेल. त्यानंतर बऱ्याच जणांचे प्रश्न आले की मॅडम सूचना आहेत त्या थोड्याशा तुम्ही या प्रकारे सविस्तर सांगा. त्याचबरोबर आपण काही मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. या फक्त सूचना नाही आहेत, काही महत्त्वाच्या गोष्टी यामध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. आता हे सुरुवात करण्याच्या अगोदर मी काही विद्यार्थ्यांना सांगेल की काही जणांचे माझ्याकडे मेसेज कॉल आले की मॅडम आमचा विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये नंबर नाही लागला, झेडपीमध्ये नंबर नाही लागला, परंतु आमचे मार्क बरेच चांगले होते तरी देखील माझं नाव विथ इंटरव्ह्यूच्या यादीमध्ये आलेलं नाही. असं का झालं? तर मित्रांनो, मी यादीचा थोडासा अभ्यास केला तेव्हा माझ्या हे लक्षात आलं की संस्था भरपूर होत्या, परंतु संस्थेमध्ये जे एकाच 10 प्रमाणे विद्यार्थी रिकमेंड केले आहे ज्या ज्या कॅटेगरी वाईज, ते सेम विद्यार्थी प्रत्येक संस्थेमध्ये आहेत. म्हणजे जवळजवळ विद्यार्थ्यांनी संस्था भरत असताना काही विद्यार्थ्यांनी, सर्वच नाही परंतु बऱ्याचपैकी, कारण नाव रिपीट दिसले त्यामुळे लक्षात आलं की जवळजवळ सर्वच संस्थांचे प्रेफरन्स दिले आहे. त्यामुळे संस्थांनी एकाच 10 प्रमाण घेतल्यामुळे काय झालं की त्या सेम मार्कावाले बरेच विद्यार्थी होते. तुम्ही बघितलं असेल 130, 130, 30 म्हणजे असे तुम्हाला उदाहरण देत आहे. तर सेम विद्यार्थी बऱ्या प्रमाणामध्ये मला तिथे दिसले आणि त्यामुळे काय झालं की रिपीट विद्यार्थी काही संस्थांमध्ये अगदी 10 ते 20 पेक्षा जास्त संस्थांमध्ये एकच विद्यार्थी रिपीट दिसला. म्हणजे एकाच विद्यार्थ्याला बऱ्याच ठिकाणी बोलवलं एकाच 10 प्रमाणामध्ये. त्यामुळे काय झालं की मेरिट खालीच आलं नाही. त्यामुळे कदाचित आपण जे म्हणतोय की एकाच 3 वगैरे या प्रमाणापेक्षा एकाच 10 हे प्रमाण योग्यच आहे, जेणेकरून मग एक उमेदवार सगळीकडे जाणार नाही किंवा एखाद्या ठिकाणी त्याचं सिलेक्शन झालं तर तो दुसरीकडे जाणार नाही. त्यामुळे त्या ठिकाणी दुसऱ्या विद्यार्थ्याला चान्स मिळेल. आता यांनी काही विद्यार्थ्यांना बोलवलं आहे. आता त्यापैकी सिलेक्टेड कॅन्डिडेट किती आहेत आणि किती विद्यार्थी त्यामध्ये जाणार, तर हे थोडासा गोंधळ होऊ शकतो. मला असं वाटतं की अजून विद्यार्थ्यांना चान्स मिळायला पाहिजे होता. बरेच विद्यार्थी आहे, म्हणजे त्यातले 300 सव्वा 300 ऑलरेडी सिलेक्ट झालेले आहे याच्यामध्ये झेडपीमध्ये. आता उर्वरित जे विद्यार्थी आहे त्यांच्यापैकी काही रिपिटेटिव्ह आहे बऱ्याच संस्थांमध्ये. त्यामुळे त्याच रिपिटेटिव्ह गोष्टीमुळेच काही विद्यार्थ्यांना चान्स संस्थेमध्ये मिळाला नाही, त्यांचं नावच आलं नाही. त्यांचं म्हणणं की आम्हाला बरेच मार्क होते. तर या गोष्टीमुळे रिपीट त्यांनी संस्था टाकलेल्या आहेत, म्हणजे बऱ्याच जणांनी बऱ्याच टाकल्या, त्यामुळे त्यांचेच नाव आले. तर बघा मित्रांनो, 30/11/2023 रोजी उमेदवारांसाठी पुन्हा सूचना आलेल्या आहेत. सन 2019 मधील शिक्षक पदभरतीच्या वेळी इयत्ता 1ली ते 5वी या गटातील यापूर्वी मुलाखती सहपदभरतीसाठी शिफारस करण्यात आलेल्या रिक्त जागांसाठी उमेदवारांच्या मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी शिफारसीबाबत, जे ज्यांचं 1 ते 5ला नाही झालं यापूर्वी मुलाखती सहमध्ये, तर त्यांच्यासाठी आता शिफारस करण्यात आलेली आहे. लिस्ट लागलेली आहे. लिस्ट मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकली असेल, तर तुम्ही बघितलीच असेल तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2017 नुसार पवित्र पोर्टलमार्फत यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांतील व मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांकरिता मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांतील मुलाखतीसह पदभरतीची कार्यवाही करण्यात आलेली आहे. यापूर्वी एकदा हे झालेलं आहे. चला पुढे बघूया. सन 2019 मधील शिक्षक पदभरतीच्या वेळी इयत्ता 1ली ते 5वी गटातील यापूर्वी मुलाखतीसह पदभरतीसाठी शिफारस न करण्यात आलेल्या रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेण्यात आले होते. म्हणजे ज्यांचं अगोदर 1 ते 5साठी त्यांची शिफारस करण्यात आली आहे त्यांना इथे घेण्यात आलेलं नाही. आता इथे नवीन विद्यार्थी आहे. मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनातील शाळांतील रिक्त जागांसाठी मुलाखतीसह पदभरती या प्रकारांतर्गत गुणवत्तेनुसार मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकाच 10 या मर्यादेत उमेदवार उपलब्धतेच्या अधीन राहून उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. आता जर शिफारस झाली असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल संस्था चांगली आहे, तर तुम्ही इंटरव्ह्यूसाठी 100% जावं, कारण की पुढचं प्रोसेसला वेळ लागणार आहे तुम्हाला माहीत आहे आणि पुढच्या भरतीमध्ये होईल का हे 100% आपण सांगू शकत नाही.
आता बघा इथेही दिलेलं त्यांनी उमेदवारांनी लॉग इन केल्यानंतर ॲप्लिकेशन रिकमेंडेड स्टेटसवर क्लिक करायचं आहे. त्यामध्ये व्ह्यू रिकमेंडेड इन्स्टिट्यूट लिस्टमध्ये आपली मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी निवडीसाठी शिफारस झाली असल्यास जास्तीत जास्त 10 प्राधान्यक्रमाची व्यवस्थापनानिहाय व पदनिहाय यादी दिसेल. आता तिथे दिले 10 व्यवस्थापनाची यादी आहे. तर तिथे व्ह्यू प्रेफरन्स वाईज स्टेटस यावर क्लिक केल्यानंतर आपोआप लॉक केलेले प्राधान्यक्रम व त्यातील मुलाखत अध्यापन कौशल्यासाठी शिफारस झालेले प्राधान्यक्रम दिसतील. तुमचे प्राधान्यक्रम देखील तिथे दिसतील आणि त्यानुसार शिफारस झालेल्या व्यवस्थापनाकडे पुढील कार्यवाहीसाठी संपर्क साधावा अथवा संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी यांच्याकडे व्यवस्थापनाबाबत अधिकचा तपशील प्राप्त करून घ्यावा. म्हणजे आता ज्या ठिकाणी तुमचं झालंय सिलेक्शन नाही म्हणता येईल, रिकमेंडेशन जिथं झालं आहे तिथे त्या संस्थेला तुम्ही डायरेक्टली काय करायचं, संपर्क करायचा. आता तुम्हाला संपर्क नाही करता आला, तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यातले आहे तर तिथल्या शिक्षणाधिकाऱ्यांकडून त्यांच्या संपर्काचा त्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडून तुम्ही काय करायचं, तिथल्या संस्थेचा हे मिळवायचा आहे, कॉन्टॅक्ट नंबर म्हणा. तुम्हाला स्वतःला जाऊन तिथे संपर्क करायचा आहे. पुढे उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी रिक्त पदांच्या जाहिरातीतील त्याच्या प्रवर्गाचे, खुल्या प्रवर्गाचे समांतर आरक्षण, गुण व जाहिरातीच्या संबंधित गटातील विषयाचे गुण कट ऑफ पेक्षा अधिक गुण असणे आवश्यक आहे. आता कट ऑफ पेक्षा तुम्ही पाहिलंय कट ऑफ पेक्षा जास्त गुण असणाऱ्यांना बोलवलेलं आहे. पण आपला म्हणजे बऱ्याच जणांची अपेक्षा अशी होती की आता 10 विद्यार्थी बोलवत आहे तर कदाचित कट ऑफ खाली येऊ शकतो, परंतु तसं काही झालेलं मला दिसलं नाही. बऱ्याच जणांना अपेक्षा होती की संस्थेमध्ये बोलवल्या जाईल पण बोलवल्या गेलं नाही. याचमुळे की 10 विद्यार्थी बोलवले परंतु सेम मार्कावाले 10 विद्यार्थी होते, त्याचमुळे खाली कट ऑफ आला नाही. मुलाखत व अध्यापन कौशल्याबाबतची कार्यवाही व्यवस्थापनाकडून दिनांक 15/12/2023 ते 31/12/2023 या दरम्यान केली जाईल. बघा मित्रांनो, 15 डिसेंबर ते 31 पर्यंतच तुम्हाला काय आहे की तुमचं पुढचं जे काही इंटरव्ह्यू शेड्यूल केला जाईल. त्यामुळे आता या दरम्यान तुम्ही संस्थेशी संपर्क साधा जेणेकरून त्यांच्याकडून तुम्हाला डेट मिळेल. आता काही जणांचं म्हणणं आहे मॅडम 196 संस्थांची यादी लागली का, तर त्याच्याबद्दल मला एवढं कळालेलं आहे की 196 संस्थांमध्ये ज्यांनी इंटरव्ह्यूज दिले होते तर ज्यांचं सिलेक्शन झालं आहे संस्थेने त्यांच्याशी पर्सनली कॉन्टॅक्ट केला आहे. पोर्टलवर त्यांनी यादी दिली नाही. काही संस्थांचं असं म्हणणं आहे की आम्ही भरले, काही संस्थांनी मुलाखती घेतल्या, काही विद्यार्थी जॉईन देखील झाले आहे. जर कदाचित तुम्ही इंटरव्ह्यू दिला असेल तर तुम्ही प्रत्यक्ष त्या संस्थेत जाऊन संपर्क साधा. त्यानंतर बघा पुढचा मुद्दा आहे मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस झालेल्या उमेदवारांच्या आवश्यक कागदपत्रांची पडताळणी संबंधित व्यवस्थापन करेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. मी कालही सांगितलं होतं की जिथं सिलेक्शन झालं आहे, ज्या संस्थेमध्ये प्रायव्हेट असो किंवा तुमची स्थानिक स्वराज्य संस्था त्या संस्थेमध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यांच्या थ्रू होईल. 15/7/2023 रोजी उमेदवारांनी या पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे. आता यापूर्वी 15/7/2023 ज्या सूचना आल्या आहेत त्या सूचना जाऊन बघा, त्या सूचनेचं तुम्हाला पालन करायचं की कशा प्रकारे त्यांनी शेड्यूल वगैरे काय दिलं असेल. उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकूण 30 गुण असतील. उमेदवारांची अंतिम निवड गुणांच्या आधारे व्यवस्थापनाकडून केली जाईल. 30 गुण असणार आहे. आता हे सगळ्यांना माहिती, वेगळं काही सांगायची गरज नाही. काही जर अडचण आली तर हा मेल ID आहे ejupavitra@gmail.com यावर तुम्ही मेल करायचा आहे. मेलला रिप्लाय वगैरे येऊन जातो. आता हे मुलाखतीसाठी मी एक व्हिडिओ बनवला होता आपल्या चॅनलवर, जा कम्युनिटीला वगैरे लावलेला आहे मी तो, की कशी मुलाखत तुम्ही देऊ शकतात. हा मी माझा अनुभव तुम्हाला की कशा प्रकारे मुलाखत असू शकते. आणि काहींनी मुलाखतीला थोडं कॉन्फिडन्स असलं की त्यांना कॉन्फिडंट असायला हवं तुम्ही तिथे. बाकी ते टीचिंग वगैरे तर आपल्याला वेगळं शिकवायची गरज नाही, वी आर अ टीचर, त्यामुळे आपण सगळं ते शिकलेलो आहात. फक्त तुमचं थोडंसं काय होतं की आपण जेव्हा मुलांसमोर शिकवतो तर आपण एकदम रिलॅक्स असतो, पण त्याच जागी आपण जेव्हा प्रशासनातील व्यक्ती असतात किंवा ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह किंवा संस्थेचे जे अधिकारी असतात त्यांच्यासमोर जेव्हा शिकवायचं असतं तेव्हा थोडंसं घाबरल्यात जातं. आणि ते ऑब्वियस आहे, कारण शिक्षकांना शिकवणं आणि विद्यार्थ्यांना शिकवणं हे थोडंसं जिकरीचं असतं. तर हा मुद्दा आहे. तर अशा प्रकारे गोष्टी आहे संस्थेच्या. अगदी मला असं वाटत होतं की सोप्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये जास्त काही गोंधळ नाही आहे. तिथं गोंधळ म्हणजे सूचनांमध्ये नाही आहे. बाकी तर तुम्ही तिथं पर्सनल गेल्यानंतर ज्याचा इंटरव्ह्यू चांगला होईल किंवा अन्य बाबी तर त्यानुसार सिलेक्शन होईल, हे वेगळं काही सांगण्याची गरज नाही. आय होप मी आज सगळे मुद्दे क्लिअर केले. जरी तुम्हाला या बाबतीत संस्थांच्या प्राधान्यक्रम बाबतीत म्हणजे संस्थांच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचं काही अडचण असेल तर तुम्ही मला मेसेज करा.
आपल्या टेलिग्राम ग्रुपला जा, तिथे मेसेज करा किंवा कमेंट करा. मी तुमचं प्रश्नाचं उत्तर देण्याचा 100% प्रयत्न करेन. बाकी बऱ्याच जणांना जी आपल्या पहिली यादी लागली आहे, त्यानंतर माजी सैनिकांची यादी बाकी आहे, त्याबद्दल मी बोललेच होते. काही प्रश्न आहेत तर मी नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येईल. काही जणांचे खूप काही प्रश्न आहे, म्हणजे याच्यावर आपण अगोदर व्हिडिओ बनवले आहे, कदाचित त्यांनी ते व्हिडिओ बघितले नसावेत, तर त्यामुळे ते आणि गोष्टी अशा डीप असतात त्या आपल्याला मेसेजमध्ये किंवा रिप्लायमध्ये टाईप करून देता येत नाही. तर त्यासाठी मी नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येईल, तर तो तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत चॅनलसोबत राहा. धन्यवाद.